भारतीय जनता युवा मोर्चाच्या मुंबई अध्यक्षावर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या अभिनेत्री मैथिली जावकर हिनं या संदर्भातली महिला आयोगाकडची केस थांबवण्याची मागणी केली आहे। शूटिंगमुळे आपल्याला ही केस चालवणं आता जमणार नसल्याचं तसंच त्यामुळे खूप नुकसान होत असल्याचं स्पष्टीकरण मैथिली जावकर यांनी दिलंय। तर दुसरीकडे गणेश पांडे विरोधात न्यायालयात जरूर खटला लढवणार असल्याचा निर्धार तिने व्यक्त केलाय। मार्च महिन्यामध्ये मथुरेमध्ये झालेल्या भाजप मोर्चा परिषदेत मुंबई अध्यक्ष गणेश पांडे यांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार मैथिलीने एका पत्राद्वारे आशिष शेलार यांच्याकडे केली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून गणेश पांडेला पक्षातून निलंबित केलं होतं। त्याच्या विरोधात FIR दाखल झाली असून ही केस लढवणार असल्याचं मैथिलीने सांगितलंय। असे माझे सिनेमे गेले हातचे, माझे शोज गेले हातचे। त्यानंतर आता पार्टीनी मला सेन्सॉर बोर्डावरही पाठवलंय। मग सेन्सॉरच्या फिल्म्स असतात, त्याची आम्ही कमिटी म्हणतो, त्या कमिटीला मला हजर राहता येत नाही, तेही माझं नुकसान होतंय। म्हणून मला राज्य महिला आयोगात केस वेळेच्या अभावी चालवता येत नाही। तर जेव्हा पोलीस चार्जशीट फाईल करतील, माझं आत्ताच बोलणं झालंय, मी वर्सोवा पोलीस स्टेशनला जाऊन आले आणि त्यांना एक लेटरही दिलं की ही केस फक्त मी राज्य महिला आयोगात परत घेतलीये, मला ही ज्युडिशरी कोर्टात चालवायची आहे।